सकाळी सकाळी हॉटेलच्या रूम मधून खाली बघितलं तर स्विमिंग टँक. अरे वा! पण एवढ्या थंडीत स्विमिंग करणार कोण? खूप थंडी होती त्या दिवशी. आणि हे सगळं इकडे बघितल्यानंतर लक्षात आलं की आता आपण गीरच्या जवळ आलेलो आहे. तिथे लग्नाचा इव्हेंट होता, त्यामुळे तिथे शामियाने उभे केलेले होते. थंडी आहे. आज आम्ही सोमनाथ इथे आहे आणि आज आमच्या टूरचा 7वा दिवस आहे. नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आता आमची टूर हळूहळू पूर्णत्वाकडे निघालेली आहे. आता फक्त 4च दिवस उरलेले आहे आणि आता हळूहळू सगळ्यांना घरची आठवण यायला लागलेली आहे. पण अविनाश, आज आपण कुठे जाणार आहे? आज आपण नॅशनल गिर पार्कला जाणार आहे. गीरला का? गीरला. तिथे आपण लॉयन्स बघणार आहेत आणि खूप मोठे मोठे लॉयन्स आपण तिथे बघूया, एन्जॉय करूया, धमाल दंगा करूया. चला मग नॅशनल पार्कला. गीर हे अभयारण्य सोमनाथ मंदिरापासून साधारण 50 किलोमीटरवर आहे. गीर हे राष्ट्रीय उद्यान, जंगलच्या राजा सिंहाचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून गीर वन हे भारतातील महत्त्वाच्या अभयारण्यापैकी एक आहे. इथे सिंहाव्यतिरिक्त अनेक प्राणी सुद्धा आहेत आणि बघता बघता तासभरात आम्ही पोचलो अभयारण्यात. आता आम्हाला काय काय बघायला मिळणार आहे काय माहिती. आता नॅशनल पार्क म्हटल्यानंतर अतिशय सुंदर असा परिसर, रम्य परिसर आणि तिथे जीपची ये जा सुरू होती. आमची कॅन्टर सफारी होती. आमच्या सफारीला अजून वेळ होता म्हणून आम्ही आसपासचा सगळा परिसर बघून घेतला, फोटोग्राफी झाली आणि आम्ही जीपमध्ये गेलो. ही आमची सफारीची बस. म्हणजे आपल्या आवडीनुसार सवडीनुसार कुठली सफारी आपण करायची ते आपण ठरवायचं. आणि ही निघाली आमची बस. वाव! आत्तापर्यंत बघितलेल्या नॅशनल पार्कमध्ये कान्हाला वाघ बघायला मिळाला होता, ताडोबाला वाघ बघायला मिळाला होता, पण जिम कॉर्बेटला काहीही बघायला मिळालं नव्हतं. पक्षी, कुठं नीलगाई, हरणं, माकडं असं काहीतरी बघायला मिळालं होतं. त्यामुळं जरा मनामध्ये धाकधुकत होती की इथे काय सिंह बघायला मिळणार आहे की नाही. पण इथे ना सगळं असं गवत वाळलेलं होतं, पिवळं झालेलं होतं. म्हणजे हिरवाई जास्त काही बघायला मिळाली नाही. काही ठिकाणी तर गवत असं जाळलेलं होतं. अगोबाई हे बघा इथे, अहो इथे सिंहीण बसली, बघा बघा बघा. ओ हो हो, अरे बापरे, वा वा वा, दर्शन झालं एकदाच. बघा कशा दोघी उन्हाला बसल्या त्या. बापरे, निवांत चालू आहे, अगदी निवांत. अगं बाई, इकडे कुणीतरी यायला लागले. अरे बापरे, ओ हो हो, वाव वाव, अरे हा सिंह आहे की. अरे बापरे, मस्त, ग्रेट ग्रेट. ओ, जरा इकडे तोंड कर ना, कर इकडे, फोटो काढू दे आम्हाला जरा. पर्याच आहेत बरं का. त्यांना गवताच्या कलर मुळे लवकर कळतच नाहीये. वाळलेलं गवत असल्यामुळे ना गाडीच्या जवळ. अरे अविनाश, बाहेर बघ, बाहेर बघ, तुझ्याकडे बघते ती. बघा म्हणजे झालं. म्हणजे आधी बघायसाठी धडपडायचं आणि गाडी जवळ आल्यावर काचा लावा, काचा लावा. अगदी बैठकच मारली की कोण कोण दिसतंय दृष्टिक्षेपात. बापरे. पुढे निघालो तर आणखीन एक सिंहीण. म्हणजे सिंहिणींचं प्रमाण खूप आहे आणि आतापर्यंत एकच सिंह दिसलेला होता. फोटोचे पोज द्यायसाठी आले होते. ही नीलगाय दिसते. हो हो, या दिसल्या नीलगाई.
गुजरात ट्रिप वरती आहे हो. हा गुजरात ट्रिप नेट नसेल. अरे ते तिकडे चाललेत, वाघ आहे तिकडे चाललेत. म्हणजे इकडे वाघ पण आहेत का? अरे वा. नाश्ता वगैरे झाल्यावर परत ते काय नाश्ता करत नाहीत. अगो बाई, इथं पण झाडात कोणीतरी आहे बर का. वाघ आहे वाटतं, चित्ता. अगो बाई, होय की. ओ हो हो, निवांत बसली सॉरी. आणि हा झाडावर, ऐको असं काय झाडावर ना? नजर तयार आहे झाडावर हे मारतात प्राणी, ते वर घेऊन झाडावर जातात. अरे नाही ते दुसरे लगेच करायला येतात ना. गवत जाळल्यामुळे सगळा काही भाग काळा काळा झालेला होता. अरे बापरे, इथं बरेच आहेत वाटतं. चित्ते आहेत, चित्ते. हो 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 हो. चार पाच आहेत. उन्हात बसलेले चला पैसा वसूल. इतके वाघ, चित्ते, सिंहिणी, सिंह सगळं बघायला मिळालं. वाव वाव. हा अर्ध्या पाऊण तासाचा थरार संपला आणि जिथून आमची बस निघाली होती तिकडे आम्ही परत निघालो. परिसर अतिशय म्हणजे अतिशय स्वच्छ, सुंदर, रम्य असा होता. आता आमच्याकडे खरं तर भरपूर वेळ होता, कारण आम्हाला आता जुनागडला पोचायचं होतं आणि अंतरही फार नव्हतं. त्यामुळं आम्ही बाकीचा उरलेला परिसर बघून घेतला आणि फूड कोर्टला चहा पाण्यासाठी गेलो. तिथंही ही स्वारी हजर. चहा झाल्यावरती आमच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या आणि आज चक्क एक चर्चा सत्र घडलं. सगळे अगदी हिरहिरीनं भाग घेत होते आणि अक्षरशः अर्धा पाऊण तास कसा गेला कळलं नाही. नंतर आम्ही जुनागडसाठी निघालो. बाहेर बघितलं ते आंब्याची खूप झाड आणि अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण मोहर आलेला होता. वाटेत आम्हाला लंच घ्यायचं होतं म्हणून आम्ही थांबलो. या हॉटेलमधलं हे मला चित्र अतिशय म्हणजे अतिशय आवडलं. इतकं गोड होतं ना. लंच घेऊन आम्ही जुनागडसाठी निघालो. आज आम्ही जुनागडला लवकरच पोहोचलो, त्यामुळे सगळे खुश होते, कारण आता थोडा आराम करायला मिळणार होता. हॉटेल अगदी छान होतं, म्हणजे क्वेस्ट 2ने आम्हाला हॉटेल्स खूप छान दिली. आमचा दुसरा दिवस असणार होता गिरनारचा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.